आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। या आता कांदा भजीचं नावच नको घ्यायला यार. मला टेन्शन आलेलं बरं का. आजी गेल्या काय आराम करतात. आई इकडे बस. नाही बसा बसा मी इकडे बस. बस शिवा, काही वेळासाठी जीव अगदी कासावीस झाला होता ग. म्हणजे कळतच नव्हतं काय करायचं तर. हो ना यार, मला तर काय सुधरतच नव्हतं, गळल्यासारखं झालं होतं एकदम. अगं पण तू होतीस म्हणून सगळं सांभाळून घेतलं. आम्हाला तर काही सुचलंच नसतं ग. खरं तर आई, ह्या सगळ्याचं क्रेडिट ना आमच्या शाळेतल्या सरांना दिलं पाहिजे. हा हो ना शिवा, त्यांनी ते सगळं सांगितलं म्हणून आपण सगळं करू शकलो वेळेवर. आपल्याला हे काही माहितीच नसतं तर आपण साधं दुखणं आहे म्हणून सोडून दिलं असतं. खरंय आई, अगं काल त्यांनी गोष्ट सांगितली ती आणि आज त्याचीच गरज पडली आपल्याला. हॉस्पिटलमध्ये मी तोच विचार करत होते की मी काल शाळेत नसते तर. अगं शिवा, पण शाळेला खूप नावं ठेवली, पण आज शाळाच कामाला आली. अरे अप्पर, शिक्षण नेहमी कामाला येतं. तुम्ही काहीही करा, पण शिकलेलं कधीच वाया जात नाही. अशू, हे बघ, यापुढे ना मी शाळेत जात नाही असं कधीच नाही बोलणार, कारण मला कळलंय महत्व. हा जिजू, आता ना आम्ही एकदम मनापासून हे शिक्षण घेणार आहोत. वा, हे ऐकून मला खूप आनंद झाला. अशू, आम्ही सगळे तुला प्रॉमिस देतो, यापुढे शाळेत कधीच बुडवणार नाही. आणि तसं प्लॅनिंग पण करू देणार नाही. प्लॅनिंग म्हणजे हे जिजू, ते मांजा सतत काहीतरी प्लॅनिंग करत असतो. अप्पर भाई तू सांग, मी बोलतो खोटं वाटेल भाई, सांग सांग. मांजा, अच्छा बर मांजा आहे का या सगळ्या मागे? मी बघतो त्याकडे. हा बरं झालं. पण तुम्ही ऐका, तुम्ही प्रॉमिस करताय ना मला की शाळेत जाणार? हा जिजू. ओके. बरं चला, खिचडी होईल आता, 2-2 घास खाऊन घ्या. हा नाही आई, खरंच नको. हे बघ, अगं भाऊ आणि सीताई वाट बघत असतील, आम्ही जातो. अगं पण 2 घास खायला काय हरकत आहे? तसं नाही आई, अगं आशूलाही काम आहे आणि बऱ्याच दिवसांनी भाऊ आणि सीताईंबरोबर तो जेवायला बसेल, तर जातो आम्ही. मी उद्या येते ना परत. बरं मी आईंजवळ बसते. हा हा, ए शिवा, आम्ही पण गॅरेज वर थांबतो. हा हे चल भाई, जिजू काय लागलं तर सांगा. काकू येतो. येतो. हे थांबा, मी पण. चल नाही आशू, निघूया. निघूया चल. शिवा, तुला परत हसताना बघून फार छान वाटलं. माझाच सगळा थकवा निघून गेला. अशू, तू आज दिलेलं पत्र मिळालं, त्याचं उत्तर मी वेळ घेऊन देईन. चल. दिव्या, काय म्हणालास? दिव्या काय दिव्या म्हणाली. काय रे, तुला एकदाही मला ताई म्हणावंसं वाटत नाही? मोठी आहे ना मी तुझ्यापेक्षा, किमान उंचीचा तरी मान ठेव. भारी कॉमेडी करायला लागली. हा मस्त. ऐक ना, मी ना ते तुला सांगायला आलेलो की आजीला ना हॉस्पिटलला नेले, तिला बरं नाही. ऐकलं नाहीस तू? ऐकलं ना, पण कसं आहे, ते मला आपली फॅमिली मानत नाही. आता मी तरी काय करू शकते ना. असली आहेस ग तू, स्वतःच्या आजीबद्दल पण तुला काहीच वाटत नाही. म्हणून मी तुला ताई नाही म्हणत. चिडकी बिब्बी कुठली तुझ्या तुला
शिवा अगं काय हे? सीताई मॅडम क्लास सुरू. शिवा आज खूप दगदग झाली तुझी. आज अभ्यास नाही केला तरी काही हरकत नाही. नाही सीताई, आजपासून मी रोज अभ्यास करणार, कारण त्याचं महत्व कळलंय मला. वा, हे ऐकून मला खूप आनंद झाला शिवा. चला मग अभ्यासाला सुरू करूया. हो चला. नाही असं नाही. म्हणजे काय झालं? 1 मिनिट. हा हे घ्या. चला, शिवानी पाटील देसाई शुद्ध लेखनाची वही दाखवा. हसू नका. वही. बाई. हा. शिवानी पाटील देसाई, हस्ताक्षरावर खूप मेहनत घ्यावी लागणार आहे तुम्हाला. गणिताचं आणलं नाही. हे काय चाललंय? मी शोधते. 100 पर्यंत पाढे लिहायला लावू? नाही नको, मी आणते ना पटकन. सकाळच्या गोळ्या झाल्या ना घेऊन? चहा घ्या, मी आलेच. हे घ्या. जमेल ना की पडता अजून थोडा वेळ? नको रे, बसून चहा पिऊ दे मला. आपण डॉक्टरांनी तुम्हाला सक्त विश्रांती घ्यायला सांगितली आजी. काय बी होत नाही मला. जुनं खोड आहे, एवढ्यानं मोडणार आहे होय रे. असं थांबा, एकदा शिवाय येऊ द्या मग बघू. धमकी ती बी शिवाची, माझ्या नातीची. म्या नाही घाबरत. असं येईल ती आता, मग तेव्हा बघू काय. येऊ का? अगं अरे हे अर्चना, म्हणते, अगं बाहेर ये, कोण आलंय बघ. अगं बाई काय ही ती अर्चना. अगं बाई, हो का? म्हणजे नमस्कार. नमस्कार. बस ना. आजी, तुमच्यासाठी काहीतरी गंमत आणली आहे. फळ आहे. अरे बाप. अगं आणि हे. बापरे. केवढं घेऊन आली आहेस काय ते? हो, खरं नव्हतं आणायला पाहिजे ना, कारण मला तर कळलं होतं की तुम्ही आजारी आहात, पण तुम्ही ठणठणीत दिसताय की.